नाशिक लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ आणि युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यात थेट लढत पाहायला मिळते। मात्र बहुजन वंचित आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार चांगलेच धास्तावले। भाजपचे बंडखोर माणिकराव कोकाटे यांचा फटका युतीच्या उमेदवाराला बसू शकतो। अशा परिस्थितीत नाशिकमध्ये कोणाचा करिश्मा चालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिकात कोणाला होणार मतविभाजनाचा फायदा? कोणी घेतली वंचित आघाडीची धास्ती? कोणी वाढवली युतीची डोकेदुखी? कसं असणार नाशिकातील राजकीय गणित? लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आघाडी आणि युतीचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले। समीर भुजबळ यांनी आपली राजकीय कारकीर्द पुनर्जीवित करण्यासाठी सर्वस्व पणाला लावलाय, तर 5 वर्षांच्या कामांच्या जोरावर हेमंत गोडसे जनाधार मिळवू बघतायत। मात्र यंदा नव्यानं उदयास आलेल्या बहुजन वंचित आघाडीनं प्रस्थापितांची चांगलीच भंबेरी उडवली आहे। काँग्रेस राष्ट्रवादीच्या पारंपरिक दलित आणि मुस्लिम मतांमध्ये यावेळी चांगलीच फूट पडण्याची शक्यता आहे। बहुजन वंचित आघाडीचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसणार हे निश्चित। याच जोरावर वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांनी तर लाखांच्या फरकानं निकाल आमच्या बाजूने लागतील असा दावा केला। वंचित आघाडीचा या निवडणुकीवर नाशिक जिल्ह्यात नाही तर अवघ्या महाराष्ट्रात त्याचा प्रभाव पडेल का? तो जो तळागाळातला जो वंचितांमधला जो बहुजन आहे, जो साळी आहे, कोळी आहे, माळी आहे, धनगर आहे, लोहार आहे, कुंभार आहे, सुतारे, यांचा प्रश्न आतापर्यंत लोकसभेत मांडला गेला नाही ना विधानसभेत मांडला गेला नाही। तर हे सर्व वंचित घटक जेवढे आहे आर्थिक दुर्बळ घटक हे सर्व एकत्र आलेले आणि त्यांनी ठरवलंय, ठाम निर्णय केलेला आहे का आता बहुजन वंचित आघाडीशी आहे। एकीकडे वंचित आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीला डॅमेज करू पाहते, तर दुसरीकडे युतीच्या उमेदवारासमोर भाजपच्याच बंडोबांचं आव्हान उभं ठाकलंय। भाजपचे बंडखोर माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी दाखवल्यानं मतांचं विभाजन हेमंत गोडसेंना डोकेदुखी ठरणार आहे। त्याला विश्वास आहे का यामुळेच आपण सर्वजण सुरक्षित राहू शकतो, या देशाचा व्यवहार पारदर्शक राहू शकतो आणि हा देश एक विकासाच्या दिशेने चाललेला आहे आणि म्हणून निश्चित मला खात्री आहे का पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत एकीकडे बहुजन वंचित आघाडीचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला तर बंडखोरांचा फटका युतीला बसणार असल्यानं दोन्हीकडे तुल्यबळ नुकसान होण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत प्रत्यक्ष उमेदवारांचा जनसंपर्क केलेलं काम, पक्षांचं ध्येय धोरण आणि पक्षीय पातळीवर उमेदवाराला असलेला पाठिंबा यावरच निकालाचं गणित असणार आहे। बंडखोर उमेदवार ज्यांची चर्चा सर्वत्र आता नाशिकमध्ये चालू आहे, माणिकराव कोकाटे, त्यांची उमेदवारी जर शेवटपर्यंत मैदानात राहू शकले तर त्याचा फटका युतीच्या उमेदवाराला बसू शकतो। त्याच्यामुळे आघाडी आणि युती दोन्ही बाजूला सारखंच परिस्थिती निर्माण होऊ शकते। अशा वेळेस प्रत्येक उमेदवाराचे जे नातेगोते मतदारसंघामध्ये पसरलेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचं संघटन खोलवर किती रुजलेलं आहे त्याच्यावरच निकाल अवलंबून राहू शकेल। लोकसभा निवडणुकांमध्ये बहुजन वंचित आघाडी किती मतदान घेते यावर आघाडीच्या उमेदवाराचं भवितव्य ठरणार आहे, तर बंडोबांना थंड गेल्यास युतीचा प्रवास सुखकर होऊ शकतो असं चित्र आहे। त्यामुळे उरलेल्या दिवसांमध्ये युती आणि आघाडीकडनं याबाबत काय रणनीती आखली जाते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।